धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे गहिनीनाथ गडावर दर्शन घेणार आहेत। संत वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा आहे आणि साधारणपणे 4 ते 5 लाख भाविक हे इथं गहिनीनाथ गडावर येण्याची शक्यता आहे असं म्हटलं गेलेलं आहे। तेव्हा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे हे आज गहिनीनाथ गडावर दर्शन घेतात। सध्या ही दृश्य आपण बघतोय। धनंजय मुंडे यांनी गहिनीनाथ गडावर जेव्हा दर्शन घेतलं तेव्हाची दृश्य, पंकजा मुंडे सुद्धा या ठिकाणी दर्शन घेणार आहेत। संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आज गहिनीनाथ गड येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। आज सकाळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते या ठिकाणी संत वामनभाऊ यांच्या मूर्तीची तसेच समाधीची महापूजा करण्यात आली। आपण पाहू शकतो या ठिकाणी सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। या पंचक्रोशीतील जवळपास 4 ते 5 लाख जे भाविक आहेत ते या ठिकाणी दर्शनासाठी दिवसभरात येतील असा अंदाज महंत विठ्ठल शास्त्री महाराज यांनी व्यक्त केला आहे। या ठिकाणी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। परिसरात प्रसादाचे जे स्टॉल्स आहेत ते देखील लावण्यात आले असून मंदिर परिसरात आकर्षक अशी रोषणाई देखील करण्यात आली आहे। सकाळी धनंजय मुंडे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली आहे। यावेळी महंत विठ्ठल शास्त्री महाराज यांची देखील उपस्थिती होती। पारंपरिक पद्धतीने हा सगळा सोहळा पार पडला आहे। सायंकाळी उशिरापर्यंत या ठिकाणी भाविकांची गर्दी ही कायम असते। आपण पाहू शकतो अतिशय उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण असे या ठिकाणी असून आता दुपारी या ठिकाणी काल्याचे कीर्तन देखील होणार आहे। महंत विठ्ठल शास्त्री महाराज या ठिकाणी जे भाविक येणार आहेत त्यांना या काल्याच्या कीर्तनातून मार्गदर्शन केलं जातं। त्यानंतर महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आलं असून यावेळी विविध राजकीय नेत्यांची देखील उपस्थिती राहण्याची शक्यता आहे। एकंदरीतच संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त गहिनीनाथ गड हा भाविकांच्या गर्दीने गजबजून गेलाय। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।